अलिबागमधील नागाव समुद्र किनाऱ्यावरील 6 किलोमीटरचा बंधारा उद्ध्वस्त झालाय आणि त्यामुळे समुद्र खवळल्यानंतर उंच लाटा लोकवस्तीत शिरतायत। त्यामुळे किनारपट्टीवरचे नागरिक आणि व्यावसायिक आता भयभीत झाले। कोणत्याही प्रकारे मोठ्या येणाऱ्या पावसाच्या याने मी आहे सध्या अलिबाग तालुक्यातल्या नागाव समुद्र किनाऱ्यावर आणि याच समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या सुमारे 6 किलोमीटर अंतराच्या प्रतिबंधात्मक धूप या बंधाऱ्याची आज नासधूस झालेली पाहायला मिळते। आपल्यासोबत येथील स्थानिक काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। एकंदरीत आपण बघितलात तर या समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची अक्षरशः नासाडी झालेली आहे। एकंदरीत प्रशासनाने कशा पद्धतीने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। समुद्राच्या या लाटांपासून संरक्षण होण्यासाठी बंधारा असणं अतिशय गरजेचं आहे। आम्ही लोकल स्थानिक लोक इथे समुद्राच्याच बाजूला राहतो, आमची घरं आहेत, आमचे व्यवसाय इथे चालतात। नागाव पर्यटनदृष्ट्या पण एकदम सक्षम आहे, पण बंधारा नसल्यामुळे आता निसर्ग वादळामध्ये पण खूप सुरूची झाडं तुटली गेली। आता नवीन लागवड गेली, पण बंधारा नसल्यामुळे ते पाणी येऊन ती लागवड पण निघून गेली आहे। कालांतराने पाणी आतमध्ये येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। पण बघताय तर नागाव समुद्र किनाऱ्यावर भयावह अवस्था झालेली आहे। अनेक दगडीचा जो भाग आहे तो ढासळून पडलेला आहे। प्रशासनाने याच्या आधी कधी या ठिकाणी पाठपुरावा केला होता किंवा प्रशासनाने याची दखल घेतली होती का? माझ्या माहितीप्रमाणे जो सुरुवातीला अंतुले साहेबांच्या काही झाला त्याच्यानंतर तरी ह्या भागात तरी बंधारा झालेला नाही आहे। साधारणतः जवळजवळ बघितलं तर 200 मीटर अंतरावर काही घरं आहेत, मात्र सरकारनं याकडे कशा पद्धतीने दखल घेतली पाहिजे आणि हे पुन्हा प्रतिबंधात्मक जे बंधारे आहेत ते कशा पद्धतीने बांधले पाहिजे? हे बंधारे आहेत हे जेवढी पहिले उंच होते तेवढेच उंच करून व्यवस्थितरित्या त्याला मोठे दगड वापरून बांधून त्याची लाट पाण्याची बाहेर न आली पाहिजे। त्यामुळे धूप थांबली जाईल, लावलेली झाडंसुद्धा मोडणार नाहीत आणि आतमध्ये पाणी शिरू शकणार नाही। त्यामुळे अशी व्यवस्था सरकारने करावी। आपल्यासोबत काही युवक देखील आहेत। दादा, काय सांगशील एकंदरीत आपण या ठिकाणी सातत्यानं वावरताय, मात्र आज जे प्रतिबंधात्मक धूप बंधारे बांधले होते त्याची अक्षरशः नासधूस झालेली, अनेक दगडी या किनाऱ्यावर पुन्हा वाहून गेल्याची परिस्थिती आहे। खरं सांगायचं तर जास्त आम्हाला भीती वाटते जेव्हा पावसाळा असतो आणि आम्हाला खरंच वाटतंय की ही आमची भीती घालवायची असेल तर स्थानिक शासन, स्थानिक कोण जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी खरंच या गोष्टीकडे लक्ष द्यावं। पाणी इतकं शोषत चाललं आहे आतमध्ये जमिनीमध्ये की आमच्या विहिरीच्या पाण्याची चवसुद्धा बदलत चालली आहे। तर हे गावकरी आहेत, विनंती करतात। नागाव गाव हा समुद्र किनाऱ्यावर आहे आणि याच समुद्र किनाऱ्यावर असणारा 6 किलोमीटरचा जो प्रतिबंधात्मक धूप बंधारा आहे त्याची अक्षरशः नासाडी झालेली आहे। सरकारने याकडे वेळीच लक्ष द्यावं, कारण या गावामध्ये हे बंधारे तुटल्यानंतर समुद्राचं पाणी हे गावामध्ये शिरताना दिसते आणि त्यामुळं गावामध्ये असणाऱ्या विहिरी असतील किंवा जे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत ते खारट झाल्याचं पाहायला मिळते आणि प्रशासनानं लवकरात लवकर या गावाकडं आणि या समुद्र किनाऱ्यावर बसणाऱ्या या बंधाऱ्याकडे लक्ष देऊन या बंधाऱ्यांची झालेली नासाडी दुरुस्त करावी अशी विनंती आता हे गावकरी करतायत। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।